जुनी हं. वाडी अगदी समुद्र किनाऱ्याच्या जवळ नाहीये, पण अगदी थोडंसं पुढे एक 5-7 किलोमीटर एक खेड आहे. त्या खेड्यामध्ये त्यांनी एक जागा घेतली होती. एका दिवशी त्याने ठरवलं, की आपल्या मुलाला तिथं घेऊन जाऊ. तर मुलगा होता 7 वर्षाचा. ते दिवस पावसाळ्याचे होते. हे लोकं हां. लवकर सकाळी निघाली. साधारण एक 5-6 तास प्रवास करून मग ते त्या जागेला पोहोचले. ते उतरणार त्याच्या आधी त्यांचा मुलगा बाहेर आला गाडीतून. त्याला म्हणजे ते कधीच एकदा बाहेर पडतो मी आणि हे सगळं अनुभवतो असं डॉक्टर त्याला हाका मारतात, पण तो पळतच सुटला त्या पायवाटेवरून. पोहोचल्यावरती त्यांना मुलाचे हात ऐकवत. त्यांना ओके. आश्चर्य एवढं वाटलं, की आसपास 5-7 इतरही घरं होती. पण त्या इतर घरात न जाता तो मुलगा बरोबर त्याच प्रॉपर्टीत गेला. वरचा मजला, त्याला जिने कुठून आहेत माहिती आहेत, कुठं अडखळला नाही. तो माझघरात हं. गेला. तो आधी बाकीचं सगळं पाहिलं. अंगणात गेला, पाठीमागे गेला. डॉक्टरांना असं वाटलं, की तो सराईतपणे वावरतोय असं, की तिथं तो पूर्वीपासून राहिला होता का काय? त्याने हं, हं, बाहेर हं. आल्यानंतर डॉक्टरांना एक प्रश्न केला, "बाबा याचं विहीर होती ती कुठं गेली?" तर डॉक्टरांना काही कळेना, की पहिल्यांदा आपण ह्याला इकडे घेऊन आलोय. ह्याला आधीच कशी प्रॉपर्टी कळली? तो तिथं गेला कसा? नंतर म्हणले जेव्हा त्या एजंटची माझी भेट झाली, हं, त्याला हं. मी विचारलं, की म्हटलं विहीर होती का? विहीर इथं होती आणि ती पूर्वीच्या मालकाने ती बुजवलेली. मग त्या मुलाला हं. कसं कळलं, की तिथं विहीर होती आणि ती बुजवली? त्याने इतक्या तंतोतंत बरोबर. कसं सांगितलं?